हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 6 इंग्लिशची 1.5 पोयम अभ्यासणार आहोत. पोयमचं नाव आहे वन थिंग दॅट आय वंडर. म्हणजे या ठिकाणी मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं. तर ही जी पोयम आहे ही चार्ल्स गिग्ना यांनी लिहिलेली आहे. तर या ठिकाणी या कवितेमध्ये एक लहान मूल या ठिकाणी पाहू शकता. तर हे जे लहान मूल आहे, ह्या लहान मुलाच्या मनामध्ये निसर्गातील अनेक गोष्टींबद्दल आश्चर्य वाटत आहे आणि हे आश्चर्य कवीने या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. तर आता आपण ही कविता लाईन बाय लाईन समजून घेऊया. फर्स्ट स्टांजा पहा. वन थिंग दॅट आय वंडर इज व्हाय द वर्ल्ड इज राऊंड. तर या ठिकाणी कवी म्हणतो की मुलाला जे काही आश्चर्य वाटतं ते आश्चर्य म्हणजे काय आहे, तर हे जे जग आहे हे राऊंडच का आहे, गोलाकारच का आहे, गोलच का आहे, असं त्याच्या मनामध्ये प्रश्न पडतो. अँड व्हाय द ट्रीज ग्रो टुवर्ड्स द स्काय इन्स्टेड ऑफ अपसाईड डाऊन. आणि ही झाडे जी आहेत, ट्रीज जी आहेत ती आकाशाच्या दिशेनेच का वाढतात, इन्स्टेड ऑफ अपसाईड डाऊन म्हणजे ते खालच्या दिशेने का नाही वाढत, असा देखील प्रश्न फर्स्ट स्टांजामध्ये त्या मुलाच्या मनामध्ये हे जे काही कुतूहल आहे, आश्चर्य आहे ते वाटतं. नेक्स्ट स्टांजा पाहूया. वन थिंग दॅट आय वंडर इज हाऊ इट केम टू बी दॅट कॅट्स आर क्विक टू सीट इन लॅप्स वाईल व्हेल स्लीप इन द सी. तर या ठिकाणी कवीला दुसऱ्या कडव्यामध्ये असं आश्चर्य वाटतं की ह्या मांजरी ज्या आहेत ह्या आपल्या पटकन अशा लॅप्स म्हणजे मांडीवरती येऊन कसं काय बसतात आणि व्हेल्स स्लीप इन द सी. आणि हा जो व्हेल म्हणजे मोठ्या आकाराचा मासा किंवा ज्याला आपण देवमासा म्हणतो, तर हा देवमासा समुद्रातच का झोपतो. म्हणजे इथे प्राण्यांमधलं वेगळेपण देखील जे काही मुलाच्या मनामध्ये वाटत होतं, आश्चर्य वाटत होतं की मांजरी मांडीवर बसतात, मग हा जो मासा आहे मोठ्या आकाराचा तो समुद्रातच झोपतो. हे असं वेगवेगळं आश्चर्य जे आहे निसर्गामधलं, तर हे त्याला वाटत असतं. नेक्स्ट स्टांजा समजून घेऊया. वन थिंग दॅट आय वंडर इज व्हाय द स्काय इज ब्लू. आणि या ठिकाणी कवी म्हणतो की त्या मुलाला हे आकाश निळच का आहे, असा प्रश्न पडतो. याचं देखील त्याला आश्चर्य वाटतं. व्हाय स्पायडर ऑल हॅव 8 लेग्स व्हाईल वी हॅव ओनली 2. आणि जो काही कोळी असतो, स्पायडर असतो, त्याला 8 पाय का आहेत आणि आपल्याला मात्र फक्त 2च का, असा देखील या मुलाच्या मनामध्ये आश्चर्य वाटतं किंवा प्रश्न पडतो. आणि त्याला असं वाटतं की हे आकाश निळ्या रंगाचं का आहे, कोळ्याला 8 पायच का आहेत आणि आपल्याला 2च का आहेत, असं देखील आश्चर्य वाटतं. हे तिसऱ्या कडव्यामध्ये कवीने सांगितलेलं आहे. चौथा स्टांजा पाहूया. वन थिंग दॅट आय वंडर इज हाऊ इट केम टू बी दॅट बनीज बरो अंडरग्राऊंड व्हाईल बर्ड्स लिव्ह इन अ ट्री. तर चौथ्या कडव्यामध्ये काय आश्चर्य आहे पहा. जे बनीज असतात, बनीज म्हणजे काय, ससे. तर हे ससे बरो म्हणजे बीळ, हे बिळातच का राहतात, म्हणजे जमिनीखाली, अंडरग्राऊंड म्हणजे जमिनीखाली बीळ करूनच ते का राहतात. वाईल बर्ड्स लिव्ह इन अ ट्री. आणि पक्षी जे आहेत ते झाडांवरतीच का राहतात. तर असं आश्चर्य, हा जो काही प्राण्यांमध्ये राहण्याचा फरक आहे, हा कवी सांगतो की त्या मुलाच्या मनामध्ये सतत प्रश्न पडतो. लास्ट स्टांजा पाहूया. वन थिंग दॅट आय वंडर इज व्हाय वी वंडर व्हाय. तरी या ठिकाणी शेवटचं कडवं पहा. कवी म्हणतो की त्या मुलाला आश्चर्याचंच आश्चर्य का वाटावं किंवा आश्चर्याचंच आश्चर्य का वाटतं. या निसर्गामध्ये असणारं जे काही आश्चर्य, अद्भुत गोष्टी आहेत, याचंच आश्चर्य का वाटतं, असा देखील परत कवी सांगतो त्या मुलाच्या मनामध्ये पडतो. अबाउट द वंडर्स ऑफ द अर्थ दॅट फिल्स द सी अँड स्काय. तर या ठिकाणी जे काही अर्थ आहे, जे काही अर्थ म्हणजे पृथ्वीवरच्या, त्यानंतर समुद्रातील, आकाशामधील अशा ज्या काही अद्भुत गोष्टी आहेत निसर्गामध्ये, या सर्वांचं आश्चर्य का वाटलं पाहिजे, असं या ठिकाणी कवी आपल्याला समजून सांगतो. तर अतिशय छान असा संदेश आपल्याला या ठिकाणी चार्ल्स गिग्ना यांनी या कवितेमधून सांगितलेला आहे. तर तो संदेश आहे, निसर्गाबद्दल आपल्याला जिज्ञासा आपण ठेवली पाहिजे.
आपण प्रश्न विचारले पाहिजेत, नवीन गोष्टी शिकण्याची आवड आपण जोपासली पाहिजे, असा संदेश या ठिकाणी या कवितेमधून आपल्याला दिला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल, कविता समजली असेल, तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.